जय शिवराय. आज रक्षक प्रदेशाच्या वतीने कोरेगाव पोलीस उपाधीक्षक रायसिंग मॅडमने एक निवेदन देण्यात आलेलं आहे. 27/1 ला एका अल्पवयीन मुलीने तिच्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्या मुलाच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली त्याच्याबाबत एफआयआर बी केली, गुन्हाही दाखल केला. पण आज 18 दिवस उलटले तरीही तो आरोपी अजून सापडलेला नाहीये. पोलिसांचं संबंधित कुटुंबांना एकच आश्वासन होते की आमचा तपास चालू आहे. असा एवढा मोठा आरोपी आहे का तो, की तो पोलिसांना सापडू शकत नाहीये? पोलीस जर त्यांच्या वर्दीवरती आलं तर कुठलाच आरोपी जरी कुठेही गेला असेल, जिल्हा सोडून महाराष्ट्र सोडून, तरी ताकदीनुसार ते हुडकून काढून करतात. एवढं सातारा पोलिसांचं नाव आहे. तर कोरेगावमध्ये जे PSI आहेत ज्यांच्याकडे हा तपास आहे त्यांना आरोपी सापडत नाहीये. आरोपी हा मोठा क्रिमिनल आहे किंवा मोठा काय आहे की जेणेकरून त्या पाक जिल्हा सोडून महाराष्ट्र सोडून बाहेर निघून गेलाय, असं काय आहे का? असा एवढा मोठा कोण आरोपी आहे तो जो पोलीस सापडत नाही? हा प्रश्नचिन्ह आहे का पोलीस टाळाटाळ करायला लागले? माननीय DOSPने आम्ही ते सांगितले की PSI जे आहे ते ह्या तपासाबाबत गंभीर नाहीयेत. एका मुलीने जीव गेलाय आणि ज्याच्या घरातलं जीव जातो त्याचं दुखणं काय असतं ते ह्या कुटुंबाकडे बघून आपल्याला समजू शकेल. याच्यामध्ये येत्या 10 दिवसामध्ये जर या संदर्भात जर त्या तात्काळ आरोपीला अटक नाही केली तर आम्ही कोरेगाव पोलीस स्टेशनच्या समोर रक्षक प्रतिष्ठान पीडित कुटुंबाला सोबत घेऊन एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल आणि जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत आंदोलन आमचं थांबणार नाहीये. एक कळकळीची विनंती DOSPने केली आहे. DOSPने तात्काळ त्या PSI जे त्यांच्यावर तपास आहे त्यांनाही फोन केला आहे. त्यांना फोन करून त्यांनी सूचना दिल्या DOSPला. ज्या DOSPने आम्ही भेटलो तर कार्यक्षम DOSP वाटतात आम्हाला आणि त्यांचा म्हणजे आमचा त्यांच्यावरती विश्वास आहे की त्या 10 दिवसामध्ये आरोपी अटकेत दिसेल असा एक विश्वास वाटतो. नाही झालं तर रक्षक प्रतिष्ठान रस्त्यावरती उतरून याचा जाब विचारेल.